थंबनेलवरून कळालंच असेल की आम्ही एका मॉलला आलेलो आहे आणि हा मॉल बेंगलोरमधील कनकपुरा रोडला रिसेंटली सुरू झालेला आहे। पण मला नक्की माहीत नाही की हा किती नंबरचा मोठा मॉल बेंगलोरमधला आहे। मी गुगलवरती खूपच सर्च केलं पण मला काहीच आयडिया नाही, पण हा खूप मोठा मॉल आहे। आय गेस थर्ड नंबरला तर नक्कीच असेल, नक्की म्हणजे नक्कीच असेल। प्लास्टिकची झाडं लावलं, मला वाटलं खरं असेल। बाहेरून तर मॉल बघितलाच, आता थोडी आतून पण टूर घेऊया, एक छोटीशी टूर। 7,80,000 स्क्वेअर फीट इतका स्टोरेज स्पेस या मॉलचा आहे आणि टोटल 5 फ्लोअर ह्या मॉलमध्ये अवेलेबल आहेत। त्याचबरोबर ग्राउंड फ्लोअर पण खूप मोठा आहे आणि अंडरग्राउंड पार्किंगही आहे, जिथे 800 पेक्षा जास्त कार एका वेळेस पार्किंग होऊ शकतात, इतका मोठा पार्किंग स्पेस। त्याचबरोबर 200 पेक्षा जास्त शॉपिंगची दुकानं प्लस खाण्यापिण्यासाठीचे रेस्टॉरंट वगैरे सगळे मिळून आहेत। त्यातली काही अजून सुरूही झालेली नाहीत। चांगलं आहे ते पण, कलर नाही, मला हा कलर चांगला वाटला। हा नाही आहे तुझ्याकडे, अशी शेड ऑलरेडी आहे। हा तो चांगला वाटला, तो पण कलर वेगळा आहे, तो पण ट्राय करू शकतोस। इवन हा पण चांगला आहे। तुला असंच पाहिजे का, जड पाहिजे? मोबाईल घेतलाय, आता मला काहीतरी घेऊया म्हणायला लागलं तर मला काही घेऊनच येत नाही। लेडीज के लिए कहाँ है? मला घेवायला नको ऐसा नहीं, तो पण आणि हा पण मला आवडतो कलर। कुठला? कसं वाटतंय? मला चालताच येत नाही। मला सांगा की हा शूज मी घेतला पाहिजे का नाही, आणि घेतला तर कोणता कलर घेतला पाहिजे? 2 कलर चॉईस केले आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी ग्रे कलर घेतला पाहिजे का कॅमेल कलर घेतला पाहिजे। आतला जो घातला हा कॅमल आहे आणि खालचा ग्रे आहे, तर दोन्हीचा कोणता तुम्ही सांगितलं तर मी घेते। आणि घ्यायचं की नाही हे पण सांगा, कारण खूप जड आहे, चालायला डिस्कम्फर्ट वाटतं मला। तुला डेली यूजसाठी पाहिजे तर मग कम्फर्ट बघ पहिला, फर्स्ट प्रायोरिटी। टाईट आहे, फोटो पुढं हे नाही झाली पाहिजे, मग एक साईज मोठा पाहिजे। ह्या ब्रँडचं नाव मी कधीच ऐकलं नव्हतं, मी पहिल्यांदाच बघायला लागले, आणि ते पण मला त्याचं प्रोनाउन्सिएशन पण नाही आहे, हे त्याचं तर मला माहीत पण नाही आहे। अशी दुकानात नाही ते एक, आणि हे तुम्हाला नाव माहीतच असेल, बाटा सुप्रसिद्ध। चौथ्या फ्लोअरला गेल्यानंतर तर खूपच सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे,
प्लस फूड कोर्ट आहे आणि इथला जो गेमिंग झोन आहे तो तरी सगळ्यात ऑसम. पण मला अनफॉर्च्युनेटली गेम खेळायला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी तरी काही ट्राय नाही केलं. कसं वाटतं प्रदीप इथे येऊन? मस्त. खूप फर्स्ट टाइम आपण आलो होतो त्यावेळी खूप सारे शॉप्स चालू नव्हते, पण आता सगळे चालू झालेले आहेत शॉप आणि एकदम मस्त सगळं भरलेलं आहे. लाइटिंग बघण्यासाठी एकदम मस्त बँगलोरमधलं खूप छान असा हा मॉल आहे आणि हा कनकपुरा रोडला आहे. तर मेट्रो डायरेक्ट इथे स्टॉप आहे, म्हणजे मेट्रोतून तुम्ही उतरला की डायरेक्ट समोरच तुम्हाला मॉल दिसेल. तर त्यामुळे एन्जॉय करण्यासाठी तुम्ही इकडे येऊ शकता. मस्त टाइम स्पेंड करण्यासाठी मस्त टाइम स्पेंड होऊ शकतो. आता टोटल 6 फ्लोअरचा असा भव्य दिव्य असा हा मॉल आहे आणि हा 2 सेक्शनमध्ये आहे. हा इकडे पण एक ओपन डक्ट केलेला आहे आणि ह्या साईडला पण ओपन डक्ट आहे. बराच मोठा आहे. लिटरली आता चालून पाय दुखत आहेत. खूप कंटाळा आलेला आहे फिरून. पण अजून फक्त 3च फ्लोअर फिरून झालेले आहेत. अजून 3 फ्लोअर फिरणं अजून पूर्णपणे बाकी आहे. तर बघूया. तू येत आहेस माझ्याबरोबर? बसायचं काय खेळायचं काय? मोठ्यांसाठीचा गेम नाही आहे इथे. सगळ्या चिल्ड्रन सेक्शन दिसायला लागलाय मला. छोट्यांसाठीचे आहेत ते. खूप सुंदर रेस्टॉरंट्स पण आहेत आणि इकडे PVR आहे आणि देन इकडे निवांत सिटिंग अरेंजमेंट आहे जिथे बसून तुम्ही चिल करू शकता. आता सगळ्यात टॉप फ्लोअरला आणि इथून हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे सगळे जंक शॉप आहेत. इथे मला कुठेही असं चांगलं काही वाटत नाही आहे. लेट्स सी. सगळे अनहेल्दी फूडचे ऑप्शन आहेत इथे आणि मी फक्त साधा डोसा वगैरे ट्राय करायच्या विचारात आहे आणि इथे असं काहीही दिसत नाही आहे. सगळे पिझ्झा, बर्गर, कॉफी आणि ब्रेडवाले सगळे ऑप्शन आहेत. आय डोंट थिंक सो मी तर काही ट्राय करेन, कारण 2-3 दिवस झालं बाहेरचं जंक सुरू आहे आणि कुठेतरी हे स्टॉप केलं पाहिजे मला असं वाटत आहे आता. त्यामुळे बघूया. आता पण आले KFC, देन काय बघूया त्याच्यानंतर हे मॅकडॉनल्ड. त्यामुळे सगळे पिझ्झा बर्गरचेच ऑप्शन दिसत आहेत. तर फायनली आलेलो आहे टॉपला. टॉप व्ह्यू हा असा दिसत आहे, बघू शकता. कसं वाटतं टॉपला येऊन? मस्त आहे ना? हे वरचं छान केलंय. कसं वाटतं प्रदीप येऊन? मॉल मस्त आहे बघण्यासारखा, पण हां पैसे जास्त पाहिजेत तुमच्याकडे शॉपिंगला आणि खाण्यासाठी सुद्धा. एकही डिश 200च्या आत नाही. म्हणजे साधारण तुम्ही डोसा खायचा म्हणलं तरी पण 200 रुपये, जो तुम्हाला बाहेर 70 ते 100 रुपयाच्या आतच मिळेल. 50 ते 70 रुपये म्हणजे 100 रुपयाच्या आत. आणि जे काही असं डेकोरेशन केलं हे सगळं प्लास्टिक आहे. ते एक मला नाही आवडलं. प्लांट्स खूप कमी आहेत आतमध्ये. आता फायनली आय प्लॅनेटला जात आहे. फायनली मिळालं.
हाच तो मोबाईल घेतलेला आहे. आयफोनचं अनबॉक्सिंग करणं ही किती ग्रँड गोष्ट समजली जाते हे तर तुम्हाला व्हिडिओ आणि रील्स बघून कळालंच असेल. त्यामुळे आमच्या तरी हे दोन्ही नशिबात नव्हतं, म्हणजे कम्प्लिटली फ्रेश पीस अनबॉक्स करणं, कारण आम्ही दोन्हीही मोबाईल US वरून ऑर्डर केले होते. आणि जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि चॅनलवरती आहे तर परत एकदा बघू शकता. पण आम्ही ॲडॅप्टरचं अनबॉक्सिंग आत्ता करत आहे, कारण ॲडॅप्टर हा विकत घ्यावाच लागतो. तर त्यासाठीही आम्ही इथे आलो होतो, तर मिळाला आणि त्याचं अनबॉक्सिंग इथे केलेलं आहे. विशाखाला पण सपोर्ट येते. ॲडॅप्टरच फक्त घेतला, केबल आपल्याकडे आहे ऑलरेडी. ठीक आहे, कॅरी ऑन. ओके. हे वॉशरूम आहे, कोणी इमॅजिन केलं का? हे आहे कोननकुंटे क्रॉस मेट्रो स्टेशन, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे मॉल.